नमस्कार मित्रांनो, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीचा डोसा, जो खूप सहज बनतो आणि खायला पण जबरदस्त लागतो। रेसिपी सुरू करण्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा। या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता। ज्वारीचे डोसे बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे डोसे क्रिस्पी होतात। सोबतच आपण थोडीशी साखर घालणार आहोत। साखरेमुळे पण डोसे क्रिस्पी होतात। चवीपुरतं मीठ आणि पाणी आपण लागेल तसं वापरणार आहोत। इथे मी जवळपास 1.25 वाटी पाणी वापरलं आहे। ज्या वाटीने पीठ मोजले त्याच वाटीने पाणी मोजायचे। आपल्याला पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी आपण मिक्स करणार आहोत। तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। खूप पातळ सुद्धा आपल्याला हे पीठ नाही करायचं आहे। आता आपण हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आता आपण तवा सीझन करून घेऊया। इथे मी लोखंडी तवा वापरला आहे, कारण आपल्या आरोग्यासाठी लोखंडी भांडी चांगली असतात। तव्याला मी थोडं तेल लावून घेतलं आहे। तेल लावल्यानंतर आपण तव्याला 10 मिनिटं तसंच राहू देणार आहोत। फ्रेंड्स, जेवण बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक भांड्यांचा वापर टाळा। आता आपण इथे बॅटरमध्ये जिरे, हिरवी मिरची, कांदा घालून घेऊया। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ही सगळी सामग्री आपण व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं घट्ट झालं आहे, त्यामुळे मी थोडं अजून पाणी घालते। तर आपण इथे 1.25 ते 1.5 वाटी पाणी वापरलं आहे टोटल। तर झटपट आणि पौष्टिक ज्वारीचे डोसे बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार आहे। आता आपण तवा गरम करून घेऊया। गॅसला आपण मीडियम हायवर ठेवलेला आहे, म्हणजे मध्यमपेक्षा थोडंसं जास्त। कापलेला कांदा अशा प्रकारे आपण तव्यावर फिरवणार आहोत, म्हणजे तो व्यवस्थित सीझन होईल आणि डोसे तव्याला चिकटणार नाहीत। तर थोडं अजून तेल मी तव्यावर घातलेलं आहे आणि पसरवून घेते। तवा व्यवस्थित तापल्यानंतर अशा प्रकारे आपण साईडला चालू करून नंतर मध्ये बॅटर ओतणार आहोत। तुम्ही बघू शकता डोस्यांना किती मस्त जाळी पडते। आता आपण थोडंसं तेल वरून घालूया आणि साईडला पण, म्हणजे हा डोसा मस्त भाजला जाईल। तुम्ही बघू शकता डोसा थोडासा ब्राऊन झालेला आहे बाहेरच्या बाजूनी आणि सुटायला लागला आहे। आता आपण उलथण्याने त्याला व्यवस्थित सोडवून घेऊया आणि मग पलटवूया। तुम्ही बघू शकता डोसा खालच्या बाजूनी मस्त भाजला गेलेला आहे। आता आपण त्याला दुसऱ्या बाजूनीही जवळपास 30 सेकंद भाजून घेणार आहोत। साधा सोपा, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा झकास ज्वारीचा डोसा तयार आहे। तुम्ही हा डोसा नारळाच्या चटणीसोबत सर्व करा, मस्त लागेल। आणि तुमचा अभिप्राय आमच्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा। फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत। धन्यवाद।